नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रसाद कामत. मी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचा मेडिकल डायरेक्टर आहे. आज मी तुम्हाला व्हिट्रियस हेमरेज म्हणजे डोळ्यामध्ये जे रक्तस्राव होतो त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. त्या केसेसमध्ये आम्ही ट्रीटमेंट काय करतो याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर व्हिट्रियस हेमरेज म्हणजे काय असतं, तर आपल्या डोळ्याच्या आतमध्ये एक पडदा असतो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं, ज्याला आपण रेटिना म्हणतो. मराठीत त्याला दृष्टीपटल म्हणतात. हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, कारण त्या रेटिनापासून आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं. त्यामुळे रेटिना हा डोळ्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आता रेटिनाच्या पुढे आपल्या एक जेली असते, ज्याला आपण व्हिट्रियस म्हणतो. आता डायबिटीसच्या रुग्णांमध्ये होतं काय, तर डायबिटीस जेव्हा बऱ्याच वेळा कंट्रोलमध्ये नसतो किंवा फ्लक्च्युएट होत असतो, वर खाली होत असते शुगर लेवल, त्यावेळी काय होतं, तर डायबिटीसच्या लोकांमध्ये काही रक्ताच्या गाठी बनतात रेटिनामध्ये डोळ्यात, आणि त्याचे सुरुवातीला काही सिम्पटम्स येत नाहीत. म्हणून आम्ही नेहमी डायबिटीसच्या लोकांना सांगतो की काही त्रास असो वा नसो, दर 6-6 महिन्यांनी रेटिना तपासणं अतिशय आवश्यक आहे. कारण या सुरुवातीला जेव्हा रक्ताच्या गाठी बनतात त्याचे काही सिम्पटम येत नाहीत, पण या रक्ताच्या गाठी खूप ठिसूळ असतात. त्यामुळे आपण जेव्हा खोकतो, शिंकतो तरी त्या गाठी फुटू शकतात, आणि जेव्हा त्या गाठी फुटतात तेव्हा डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्राव होतो, ज्याला आपण म्हणतो व्हिट्रियस हेमरेज. तेव्हा अचानक नजर कमी होते. मग आपल्याला तेव्हा सिम्पटम्स काय दिसतात, अचानक नजर कमी होणं किंवा कापसासारखे पुंजके डोळ्यासमोर फिरताना दिसणं, हे कॉमन सिम्पटम्स आहेत व्हिट्रियस हेमरेजचे. बऱ्याच वेळा आमच्याकडे असे पेशंट येतात की अचानक नजर कमी होते. जर त्या लोकांनी वेळेवरती डोळे तपासले असते तर कदाचित आपण हा व्हिट्रियस हेमरेज काही सिंपल लेझर ट्रीटमेंट करून प्रिव्हेंट करू शकतो. पण जेव्हा हेमरेज होतो, म्हणजे जेव्हा रक्तस्राव डोळ्यामध्ये होतो, तेव्हा आपण काय करतो, तर जेव्हा व्हिट्रियस हेमरेजमध्ये सुरुवातीला आपण एक डोळ्यात काही इंजेक्शन देऊन सिंपल ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे हे इंजेक्शन ही छोटी ट्रीटमेंट आहे. इंजेक्शन दिल्यानंतर फ्रेश ब्लिडिंग थांबतं, म्हणजे फ्रेश रक्तस्राव असतो तो थांबतो. त्यानंतर आपण जर रक्त हटलं रेटिनावरून त्या इंजेक्शननंतर, तर आपण डोळ्याला काही लेझर ट्रीटमेंट करून हे ब्लिडिंग आणि कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण समजा इंजेक्शन नंतरसुद्धा जर हा रक्तस्राव थांबला नाही, पूर्णपणे क्लिअर झालं नाही हे ब्लिडिंग, तर मग मात्र आपल्याला डोळ्याच्या आत जाऊन ऑपरेशन करून हे रक्त क्लिअर करायला लागतं. आणि हे रक्त क्लिअर केल्यानंतर आपण काही लेझर ट्रीटमेंट ऑपरेशनच्या वेळीच करतो, आणि गरज पडली तर डोळ्यामध्ये सिलिकॉन ऑइल किंवा गॅस टाकायला लागतो. तर आता या व्हिट्रेक्टॉमी ऑपरेशन जे आहे त्याच्या ऑपरेशनच्या आधी आणि नंतर काय प्रिकॉशन घ्यायला लागतात त्या, आणि ऑपरेशनमध्ये आपण काय करतो याच्याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगतो. तर आता आपण रेटिनाच्या ऑपरेशनबद्दल म्हणजे व्हिट्रेक्टॉमीबद्दल बोलू. तर त्याच्या आधी बोलायच्या आधी आपल्याला एक प्री ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशनच्या आधी काय प्रिकॉशन्स घ्यायला लागतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर ऑपरेशनच्या आधी ज्या लोकांना डायबिटीज असतो त्यांची शुगर कंट्रोलमध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं. जेवल्यानंतरची शुगर म्हणजे पोस्ट प्रँडियल शुगर ज्याला आपण म्हणतो, ती 200च्या खाली असणं आवश्यक असतं. त्याशिवाय आपण सर्जरी करू शकत नाही. कारण शुगर जर कंट्रोलमध्ये नसताना आपण ऑपरेशन केलं तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात, आणि ते जी जखमा भरण्याचीही स्पीड असतो तो कमी होतो. त्यामुळे डायबिटीसच्या लोकांची शुगर 200च्या खाली असेल तरच आपण ऑपरेशन करतो, तेही महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर असतं त्यांना ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आल्यानंतरच आपण ऑपरेट करतो. त्यानंतर ज्या लोकांना किडनी प्रॉब्लेम असतात आणि जे लोक डायलिसिसवरती असतात त्यांना आम्ही नेहमी सांगतो की डायलिसिस जे असतं ऑपरेशनच्या आधीचं ते हेपॅरिन फ्री असलं पाहिजे. हेपॅरिन म्हणजे काय, तर रक्त पातळ करायचं एक औषध डायलिसिसच्या वेळी दिलं जातं. तर ऑपरेशनच्या आधीचं जे डायलिसिस असतं त्याच्यात हेपॅरिनचा वापर होता कामा नये. आम्ही हे नेफ्रोलॉजिस्टशी नेहमी, किडनी स्पेशलिस्ट जे असतात त्यांच्याशी आम्ही हे बोलतो ऑपरेशनच्या आधी. आणि डायलिसिसच्या दुसऱ्या दिवशी आम्ही नेहमी ऑपरेशन करतो, कारण डायलिसिसच्या दिवशी पेशंट थकलेले असतात. त्यानंतर ज्यांना दमा असतो, अस्थमा असतो, त्यांनी ऑपरेशनच्या दिवशी सकाळी नेब्युलायझेशन असतं ते घेऊन ऑपरेशनला येणं महत्त्वाचं असतं, म्हणजे त्यांना श्वासोश्वास घ्यायला ऑपरेशनच्या वेळी काही त्रास होणार नाही. तर ह्या काही प्रिकॉशन्स आवश्यक असतात. ऑपरेशनच्या आधी ज्यांना बरेच विकार असतात, खूप अनकंट्रोल डायबिटीज किंवा अनकंट्रोल ब्लड प्रेशर, त्या लोकांना आम्ही फिजिशियन फिटनेस घेणं आवश्यक असतं. म्हणजे तुमच्या MD डॉक्टरकडून किंवा MBBS डॉक्टरकडून एक फिटनेस सर्टिफिकेट आणणं ऑपरेशनसाठी आवश्यक असतं. त्यानंतर ऑपरेशनच्या आधी काही आम्ही बेसिक रक्त तपासण्या करतो, ज्या बऱ्याच अंशी आमच्या हॉस्पिटलमध्येच होतात, आणि ECG केला जातो.
तर ह्या सगळ्या ऑपरेशनच्या आधीच्या गोष्टी असतात. त्यानंतर ऑपरेशनला येण्याच्या दिवशी आपण एक हलका नाश्ता करू शकतो आणि ऑपरेशनला येण्याच्या म्हणजे ऑपरेशनची जी वेळ दिलेली असते त्याच्या 2 तास आधी आपण काही खायचं नाही आणि पाणीसुद्धा प्यायचं नाही. हे प्रिकॉशन घेणं आवश्यक असतं. पण एकदम उपाशीपोटी येऊ नका, नाहीतर तुम्हाला ऑपरेशनच्या वेळी गरगरेल किंवा शुगर लो झाली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तुमच्या ब्लड प्रेशरची मेडिसिन असतील तर ती घेऊन यावीत, नेहमी लक्षात ठेवा, नाहीतर ऑपरेशनच्या वेळी ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यामुळे ब्लड प्रेशरची मेडिसिन ऑपरेशनच्या दिवशी स्किप करायची नाहीत. त्यानंतर तुम्हाला रक्त पातळ करायच्या काही गोळ्या असतील तर त्या रक्त पातळ करायच्या गोळ्या ऑपरेशनच्या 4 ते 5 दिवस आधी थांबवणं आवश्यक आहे. कारण जर रक्त पातळ करायच्या गोळ्या थांबवल्या गेल्या नाही तर ऑपरेशनच्या वेळी रक्तस्राव होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे तीही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ करायच्या गोळ्या ऑपरेशनच्या 4 ते 5 दिवस आधी थांबवणं. तर ह्या झाल्या आपल्या प्री ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर तुम्ही जेव्हा ऑपरेशनला येता तर आम्ही तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटर आमचं पूर्ण स्टराईल आहे, म्हणजे 4 दरवाजे ओलांडून आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये जायला लागतं. त्यानंतर तुम्हाला डोक्यावरती कॅप, त्याच्यानंतर अंगावरती घालायला गाऊन, पायामध्ये घालायला आवरणं ही दिली जातात ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याच्या आधी. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये झोपवल्यानंतर आम्ही नेहमी तुमच्या सेफ्टीसाठी अनस्थेशियाचे डॉक्टर आमच्याकडे असतात. अनस्थेशियाच्या डॉक्टरशिवाय आम्ही पेशंटचं ऑपरेशन करत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी पूर्णपणे ऑपरेशन थिएटरमध्ये सेफ असता हे लक्षात ठेवा. त्यानंतर आम्ही ऑपरेशनसाठी लोकल अनस्थेशिया देतो. म्हणजे काय, तर डोळ्याच्या कोपऱ्यात एका सुईने आपण इंजेक्शन देतो आणि हा एरिया फक्त सुन्न होतो. तुम्ही जागे असता ऑपरेशनच्या वेळी, पूर्ण बेशुद्ध केलं जात नाही, जनरल अनस्थेशिया दिला जात नाही. हां, जर 14 वर्षाच्या खाली मुलाचं ऑपरेशन असेल तर आपण जनरल अनस्थेशिया देतो. पण त्याच्यावरच्या लोकांमध्ये आपण जनरली लोकल अनस्थेशियामध्येच ऑपरेशन करतो. जर कोणी खूपच ॲप्रिहेन्सिव्ह पेशंट असेल तर आपण त्यांना थोडं सिडेशन म्हणजे झोपेचं औषध थोडंफार देऊ शकतो. त्यानंतर ऑपरेशनच्या वेळी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की ऑपरेशनच्या वेळी तुम्ही हात खालीच ठेवायचे, हात वरती घ्यायचे नाही. कारण आम्ही डोळ्याच्या आजूबाजूचा एरिया क्लीन करतो आणि डोळ्यावरती एक ड्रेप टाकतो. त्यामुळे तुमचा चेहरा कवर्ड असतो, फक्त डोळ्याचा भाग उघडा असतो. त्यामुळे तुम्ही हात वरती घ्यायचे नाही, डोकं हलवायचं नाही, कारण आमची इन्स्ट्रुमेंट्स डोळ्याच्या आतमध्ये असतात. त्यामुळे तुमच्या डोक्याची अचानक हालचाल झाली, मानेची अचानक हालचाल झाली तर इन्स्ट्रुमेंट्स आत फिट करू शकतात. त्यामुळे ते लक्षात ठेवणं आवश्यक असतं की डोकं हलवायचं नाही. काही त्रास असेल तर तोंडाने सांगायचा असतो. तुम्हाला काही त्रास असेल तुम्ही कधीही तोंडाने बोलू शकता, फक्त अचानक कुठची हालचाल डॉक्टरांना न सांगता करायची नसते. ऑपरेशन आपण कसं करतो, तर ऑपरेशनसाठी आपण डोळ्यामध्ये 3 सूक्ष्म इन्सिजन घेतो. आमच्याकडे 23 गेज आणि 25 गेजचे एकदम सूक्ष्म इन्स्ट्रुमेंट्स असतात. त्याने आम्ही डोळ्याचा जो पांढरा भाग असतो ज्याला आपण स्क्लेरा म्हणतो त्याच्यावरती 3 इन्सिजन घेतो आणि डोळ्याच्या आतमध्ये जाऊन डोळ्याच्या आतमध्ये जी जेली असते, जी विट्रियस असते, ते आपण काढतो. म्हणून त्या सर्जरीला आपण विट्रेक्टॉमी म्हणतो. आणि हे डोळ्याच्या आतमधली जेली काढून आपण गरज पडली तर डोळ्याच्या आतमध्ये सिलिकॉन ऑइल किंवा गॅस टाकतो. ते 2 निर्णय आपण ऑपरेशनच्या वेळेस घेतो की सिलिकॉन ऑइल टाकायचं की गॅस टाकायचं. प्रत्येक केसमध्ये सिलिकॉन ऑइल किंवा गॅस टाकायलाच लागेल असं नाही, पण बहुतांशी टाकायला लागतं. आणि त्याच्यानंतर ही इन्स्ट्रुमेंट्स सर्जरी झाली की आपण ते इन्स्ट्रुमेंट्स काढतो आणि ते बहुतेक वेळा त्या ऑपरेशननंतर टाक्यांची गरज पडत नाही. लागला तर एखाद दुसरा टाका लागू शकतो, कारण आजकालचं जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानुसार बऱ्याच वेळा बिन टाक्याचंच ऑपरेशन होतं. त्यानंतर ऑपरेशन एकदा झालं की मग आम्ही डोळ्याला एक पट्टी लावतो. त्यानंतर तुम्ही ऑपरेशननंतर अर्धा तास आम्ही तुम्हाला ऑब्झर्व करतो. नंतर तुम्ही हॉस्पिटलमधून घरी जाऊ शकता आणि त्याच्यानंतर पट्टी काढायला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये यायचं असतं. तर हे झालं ऑपरेशनच्या दिवसाबद्दल. त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह काय काळजी घ्यायची असते हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पोस्ट ऑपरेटिव्हली डोक्यावरून 1 महिना बिलकुल आंघोळ करायची नाही. हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण डोळ्यात जर पाणी गेलं तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळा चष्मा आम्ही ऑपरेशननंतर देतो, तो 24 तास लावायचा असतो आणि हा चष्मा लावूनच आपण गळ्याच्या खालून आंघोळ करायची असते. जर चेहरा तुम्ही साधा टॉवेल ओला करून किंवा नॅपकिन ओला करून चेहरा फक्त पुसून घेऊ शकता, पण डोळ्यात पाण्याचा थेंबसुद्धा जाणं चालत नाही 1 महिन्यासाठी रेटिनाच्या ऑपरेशननंतर. त्यानंतर डोळ्याला रुमाल, कपडा, टिश्यू पेपर
यापैकी काहीच लावायचं नाही. हात तर बिलकुल लावायचा नाही. जर तुम्हाला डोळा साफ करायचाच झाला तर कापसाचे बोळे करायचे, ते पाण्यात टाकायचे, ते पाणी उकळायचं आणि मग ते थंड होऊ द्यायचं. मग तुमचे हात डेटॉलने साफ धुवायचे आणि मग तो बॉइल्ड कॉटन पिळायचा आणि मग डोळा बाहेरून तुम्ही साफ करू शकता. असं दिवसातून 2 ते 3 वेळा केलं तरी पुरे, त्यापेक्षा जास्त करू नये. आणि हा कापूस रोज वेगवेगळा उकळायचा. म्हणजे एकदा एक दिवस कापूस उकळला की त्याच्यानंतर तो उरलेला कापूस टाकून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश कापूस उकळायचा. तर हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर डोळ्यात आपण जे ड्रॉप्स टाकतो ते ड्रॉप्स टाकताना, ते उघडताना झाकण फिरवूनच उघडावेत. झाकण फिरवलं की ते ड्रॉप्स उघडतात. त्याला सुई किंवा सेफ्टी पिन लावू नका, कारण ते केलं तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यानंतर डोळ्यात ड्रॉप टाकताना परत तुमचे हात डेटॉलने साफ धुवावेत. त्यानंतर डोळा असा अलगद डोळ्याची पापणी खाली करावी आणि ड्रॉप डोळ्याच्या आतमध्ये टाकावा. ते ड्रॉप टाकताना त्याचा टिप असतो, तो डोळ्याला किंवा हाताला टच होता कामा नये, याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं, कारण त्यानेही डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. तर ड्रॉप टाकताना प्रिकॉशन घेणं ते अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर कुठचाही ड्रॉप टाकलात की मिनिमम 5 मिनिटं तरी डोळे बंद ठेवावेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा ड्रॉप टाकावा. हेही अत्यंत महत्त्वाचं असतं. लागोपाठ सलग ड्रॉप टाकले तर त्याचा इफेक्ट डोळ्यामध्ये येणार नाही. त्यानंतर डोळ्यात ऑपरेशननंतर, रेटिनाच्या ऑपरेशननंतर जर आम्हाला डोळ्यात सिलिकॉन ऑइल किंवा गॅस टाकावा लागला तर तुम्हाला आम्ही ही हेड डाऊन पोझिशन मेंटेन करायला सांगतो. ही पोझिशन जी असते ती बसून, म्हणजे टेबलावर बसून असं खुर्चीवर डोकं ठेवून करू शकता किंवा पालथं झोपून, छातीखाली उशी टिकून पालथं झोपून अशी करू शकता. डोकं खाली असलं पाहिजे दिवसातून 14 तास. आता 14 तास सलग डोकं खाली ठेवणं खूप कठीण आहे. मग काय करावं तर 1 तास ठेवावं, 15-20 मिनटं रेस्ट घ्यावी, 1 तास करावं, 15-20 मिनटं रेस्ट घ्यावी, असं दिवसा मॅक्झिमम करा, कारण रात्री आपली झोपेत कूस पलटू शकते. 14 तासापेक्षा जास्त झाली पोझिशनिंग तरी चालेल, पण ती कमी होता कामा नये, ते महत्त्वाचं आहे. नंतर जेव्हा तुम्ही 1 तास ठेवाल आणि 15 मिनटं त्याच्यानंतर रेस्ट घ्याल, त्या रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही ड्रॉप टाकून घ्या. हे शेड्यूल फॉलो करणं अतिशय आवश्यक आहे. ही प्रोन पोझिशनिंग जे उलटं झोपणं आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं जेव्हा आपण ऑइल किंवा गॅस डोळ्यामध्ये टाकतो तेव्हाच. जर ऑइल किंवा गॅस डोळ्यामध्ये टाकला नसेल तर ह्या पोझिशनची गरज नसते. पण नेहमी लक्षात ठेवा, त्यावेळी सुद्धा ऑपरेशनच्या साईडला, म्हणजे ज्या समजा उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर उजव्या कुशीवर 1 महिनाभर झोपायचं नाही. तुम्ही सरळ झोपू शकता किंवा डाव्या कुशीवर झोपू शकता, ते हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर ऑपरेशननंतर डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं हे खूप कॉमन असतं. थोडं टोचतं, कधी कधी एखादा टाका आम्हाला ऑपरेशनच्या वेळी घ्यायला लागतो, तर ते हे कॉमन असतं. तर त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. ठीक आहे. तर ते अत्यंत त्याच्यामुळे डोळ्याला हात लागता कामा नये. त्याच्यानंतर खाताना ज्या गोष्टी, खाण्यामध्ये कुठच्या गोष्टी खाव्यात, तर सगळं तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही गोड भात आणि बटाटा हे खायचं नाही, ते तर तुमचं डायबिटीस स्पेशलिस्टने सांगितलेली पथ्य तुम्हाला पाळायचीच आहे. त्या व्यतिरिक्त चावायला त्रास होईल अशा गोष्टी, म्हणजे भाकर वगैरे खाऊ नका सहसा, किंवा खूप जास्त तिखट गोष्टी खाऊ नका ज्याने डोळ्यातून पाणी येण्याची शक्यता असते. त्यानंतर सुहासिनींनी आपले 1 महिना कुंकू लावू नये, कारण ते कुंकू डोळ्यामध्ये जाऊन डोळ्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. ह्या काही पोस्ट ऑपरेटिव्ह प्रिकॉशन्स असतात. ऑपरेशननंतर फॉलोअप्स कसा असतो, तर ऑपरेशननंतर 1 दिवसांनी आपण फॉलोअप घेतो. त्याच्यानंतर रेटिना ऑपरेशननंतरच्या 1 आठवड्यामध्ये 2 ते 3 फॉलोअप्स लागतात साधारणतः. आणि त्याच्यानंतर परत 8-10 दिवसांनी अजून एक फॉलोअप असतो आणि 1 महिन्यानंतर शेवटचा फॉलोअप. असे साधारणतः महिन्याभरात आपल्याला 7 ते 8 वेळा हॉस्पिटलला यायला लागू शकतं, कारण डोळ्याचं प्रेशर आपल्याला ऑपरेशननंतर चेक करत राहणं आवश्यक असतं. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि ऑपरेशननंतर 1 महिन्यानंतर आपण तुम्हाला चष्म्याचा नंबर देतो. जर सिलिकॉन ऑइल डोळ्यामध्ये टाकलं असेल तर ते सिलिकॉन ऑइल आपल्याला 4 महिन्यानंतर एक सेपरेट ऑपरेशन करून काढायला लागतं. आणि जर गॅस टाकला असेल डोळ्यामध्ये तर तो गॅस आपोआप विरघळतो डोळ्यामध्ये, तो काढायची गरज पडत नाही. तर हे होतं ऑपरेशनच्या प्री ऑपरेटिव्ह, ऑपरेशनच्या दिवशीची प्रिकॉशन्स आणि पोस्ट ऑपरेटिव्ह प्रिकॉशन्स, याच्याबद्दल थोडी माहिती.